हॅलो डिअर स्टुडंट, आजचा आपलं लेक्चर आहे थर्ड नंबरचं लाईन अँड प्लेन चॅप्टरवरचं. आतापर्यंत आपण दोन लेक्चर पाहिले लाईन अँड प्लेन म्हणले. तर पहिल्या लेक्चर मध्ये काय पाहिलं आपण? लाईनचं इक्वेशन पाहिलं, पासिंग थ्रू पॉइंट अँड पॅरलल व्हेक्टर. आणि दुसरं लाईनचं इक्वेशन पाहिलं आपण, जर लाईन दोन पॉइंट मधून जर पास होत असेल तर त्याचं पण आपण काय पाहिलं होतं? इक्वेशन ऑफ लाईन. त्याच्यानंतर लेक्चर सेकंड मध्ये काय घेतलं आपण की एक्सरसाइज 6.1 आपण लाईनवरची इक्वेशनची सॉल्व्ह केली. त्याच्यामध्ये काय विचारलं होतं आपल्याला? लाईनचं कार्टेशियन इक्वेशन तयार करा आणि लाईनचं वेक्टर इक्वेशन तयार करा. तर आपला जो नंबर आता लेक्चर नंबर 3 आहे लाईन आणि प्लेन चॅप्टरवरचं, त्याच्यावर आता जो 3 नंबरचा लेक्चर आहे हा लाईनवरच आहे. अजून लाईन चॅप्टर विषयी तुम्हाला शिकायचं, लाईन विषयी शिकायची आहे. नंतर लेक्चर 4 मध्ये पण लाईन विषयीच राहणार आहे आणि लेक्चर 5 मध्ये तुम्हाला प्लेन चॅप्टर चालू होईल. आता लेक्चर 3 मध्ये आता पहिला पॉइंट आहे आपला लाईनवरचा, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन. म्हणजे एका लाईन बसून एका पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स किती आहे ते फाइंड करायचं. सपोज दॅट पहा, ही जर लाईन कन्सिडर केली, ही तुम्ही एक लाईन कन्सिडर केली, या लाईनचं इक्वेशन राहील आणि या ठिकाणी एखादा पॉइंट दिले पी ला अल्फा घेऊ आपण, पी अल्फा, आणि एक लाईन कोणती दिले? ए बी लाईन. बरोबर आहे. मग तुम्हाला काय फाइंड करायचं? या पॉइंट पासून या लाईन पर्यंतचं डिस्टन्स फाइंड करायचंय. म्हणजे हे पी आणि या ठिकाणी काढतो मी एम, म्हणजे तुम्हाला कोणतं डिस्टन्स फाइंड करायचं आहे तर पीएम. त्याने आता आपलं याच्यामध्ये टॉपिकच काय? डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन. डिस्टन्स ऑफ ए, जेवढं डिस्टन्स पॉइंट पासून लाईन पर्यंतचं. बरोबर आहे. मग आता लाईन दिले आणि एक पॉइंट पण दिलं राहील. मग आता लाईनचं इक्वेशन राहील तुम्हाला, तर आपल्याला पहिलं घ्यायचंय वेक्टर फॉर्म म्हणलं. मग आता लाईनचा वेक्टर फॉर्म काय घेतला होता आपण? आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा इंटू बी वेक्टर. हा काय याचा फॉर्म होता तर लाईनचा. बरोबर आहे. मग हे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, हे असणारे पॉइंट. मग याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स फाइंड करायचंय. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन इज. बरोबर. काय डिस्टन्स काढायचं आपल्याला? डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन इज. मग त्याचा फॉर्म्युला इक्वल टू अंडर रूट, फॉर्म्युला थोडा मोठा आहे, मॅग्निट्यूड ऑफ अल्फा वेक्टर मायनस बी वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर, नेक्स्ट आहे मायनस, परत इन ब्रॅकेट अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला असणार काय तुमचा? डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन. म्हणजे फॉर्म्युला काय? इन अंडर रूट द मॅग्निट्यूड ऑफ अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर मायनस, परत इन ब्रॅकेट अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला काय असणार तुमचा? डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन. कायसाठी? वेक्टर फॉर्म साठी. त्याच्यानंतर तुमचा काय होतो? कार्टेशियन फॉर्म. आता कार्टेशियन फॉर्म मध्ये पण तुम्हाला काय तयार करायचंय तर डिस्टन्स फाइंड करायचंय. मग आता पहा, तुम्हाला एक तर विचारेल फाइंड द डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स, आता परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे ही लाईन काय आहे? हे डिस्टन्स आहे काय या लाईनवर परपेंडिक्युलर आहे. म्हणजे सेम क्वेश्चन आहे हा, परपेंडिक्युलर डिस्टन्स. किंवा विचारू शकता तुम्हाला फाइंड फूट ऑफ परपेंडिक्युलर, फाइंड फूट ऑफ परपेंडिक्युलर. म्हणजे तीन टाइपचे क्वेश्चन विचारू शकतात. फाइंड द डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन किंवा फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा फाइंड द फूट ऑफ परपेंडिक्युलर. क्वेश्चन एकच असणार आहे, फक्त टॉपिक म्हणजे क्वेश्चन एकच आहे, म्हणजे आन्सर सारखं असणार आहे, फक्त क्वेश्चनचा नेम वेगवेगळे आहे. बरोबर आहे. तर मग आता ह्यो फॉर्म्युला असणार तुमचा वेक्टर फॉर्म साठी. जर एक वेक्टर इक्वेशन देईल आणि एक पॉइंट देईल आणि विचार फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट अँड लाईन. जर तुम्हाला आता इक्वेशन जर तुम्हाला कार्टेशियन फॉर्म म्हणून दिलं, मग कार्टेशियन फॉर्म काय होता लाईनचा? x मायनस x1 अपॉन a इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. आणि abc काय होते? यातले डायरेक्शन रेशो. आता हे झालं कार्टेशियन म्हणलं लाईनचं इक्वेशन. आणि परत तुम्हाला काय भेटेल? एखादा पॉइंट भेटेल. मग आता पॉइंटचे कोऑर्डिनेट तुम्ही पहा, x डॅश y डॅश आणि
झेड डॅश. आता जर कार्टेशियन मध्ये इक्वेशन आलं तर तुम्हाला हे फॉर्म्युला यूज करता येणार नाही. याची थोडी वेगळी मेथड आहे, ती तुम्हाला एक्झाम्पल घेतलं तेव्हा समजून सांगेल. आता फक्त जर तुम्हाला पॉइंट आणि व्हेक्टर म्हणून लाईनचं इक्वेशन आलं तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. जर पॉइंट आणि कार्टेशियन म्हणून इक्वेशन आलं तुम्हाला वेगळ्या टाईपनं मेथड यूज करायची. कायसाठी? परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड करायसाठी किंवा फुट ऑफ परपेंडिक्युलर फाइंड करायसाठी. तर आपला त्याच्यावरचा क्वेश्चन आहे पहा. काय म्हणला क्वेश्चन आहे? आपण कोणता टॉपिक घेतला? फाइंड द डिस्टन्स फ्रॉम पॉइंट अँड लाईन. आता क्वेश्चन मध्ये काय दिलं पहा. मी तुम्हाला सांगितलं होतं डिस्टन्स कसं विचारू शकता, एक तर फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा फाइंड फुट ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा फाइंड द डिस्टन्स फ्रॉम पॉइंट अँड लाईन. एकच क्वेश्चन बरोबर का. आता या ठिकाणी काय दिले? फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, म्हणजे परपेंडिक्युलर लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे डिस्टन्स फाइंड करायचे फ्रॉम पॉइंट दिले आपल्याला P3 to 1 टू द लाईन. परत लाईनचं इक्वेशन दिले, पण लाईनचं इक्वेशन कसे म्हणलं येतं? वेक्टर इक्वेशन आहे लाईनचं. मग वेक्टर इक्वेशन साठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करता येईल, पण कार्टेशियन इक्वेशन साठी फॉर्म्युला यूज नाही करायचं, त्यासाठी मेथड आहे ती सॉल्व्ह करायची आहे. बरोबर आहे. मग आपल्याला वेक्टर इक्वेशन दिले, मग तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकता. आता पहा, पण आता क्वेश्चन मध्ये काय काय दिले ते लिहून घेऊ आपण. आता क्वेश्चन मध्ये काय दिले? पॉइंट दिले. मग आता पॉइंटले काय म्हणलं होतं आपण? अल्फा वेक्टर. लेट अल्फा वेक्टर इक्वल टू काय तयार होईल? पॉइंट काय दिले? 3 to 1 म्हणजे काय होईल? 3i प्लस 2j प्लस k अँड लाईनचं इक्वेशन करायचं a वेक्टर प्लस लॅम्बडा इंटू b वेक्टर. याच्यावरून a वेक्टरची व्हॅल्यू काय होईल? 7i प्लस 7j प्लस 6k अँड b वेक्टरची व्हॅल्यू काय होईल? -2i प्लस 2j प्लस 3k. मग आता ह्या पण व्हॅल्यू घेऊ. मग a वेक्टर इक्वल टू काय तयार होणार आहे? 7i प्लस 7j प्लस 6k आणि b वेक्टरची व्हॅल्यू काय होईल? -2i प्लस 2j प्लस 3k. तर आपल्याला काय फाइंड करायचे? परपेंडिक्युलर लेंथ ऑफ परपेंडिक्युलर किंवा डिस्टन्स. बरोबर. देअरफॉर लेंथ ऑफ परपेंडिक्युलर किंवा काय होईल? डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन. तर काय फॉर्म्युला होता डिस्टन्सचा? इक्वल टू अंडर रूट मॅग्निट्यूड ऑफ अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर परत मायनस इन ब्रॅकेट अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर आणि या ब्रॅकेटचा काय होता? तर स्क्वेअर. तर मग आपल्याला काय घ्यायची? व्हॅल्यू काढायची पहा. अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टरची व्हॅल्यू काढणं पडणार आहे. बरोबर आहे. नंतर अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टरचा मॅग्निट्यूड काढणं पडणार आहे आणि बी वेक्टरचा पण मॅग्निट्यूड काढणं पडणार आहे. मग आपण पहिले काय व्हॅल्यू काढू? अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर. मग काय होईल? अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर इक्वल टू अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर म्हणजे काय होईल? अल्फा वेक्टरची व्हॅल्यू 3i प्लस 2j प्लस k. नेक्स्ट मायनस साइन काय मल्टिप्लाय करायचे? तर ए वेक्टरला. मग ए वेक्टर काय दिले? 7i 7j प्लस 6k म्हणजे आता मायनस ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? -7i मायनस 7j मायनस 6k आणि इक्वल टू आता हे 3i आणि मायनस 7i किती होईल? -4i प्लस 2j मायनस 7j मायनस 5j प्लस k आणि मायनस 6k काय होईल? -5k. हा कोणता वेक्टर झाला? अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर. परत आपल्याला पण काय लागते? व्हॅल्यू मॅग्निट्यूड लागते अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टरची. मग मॅग्निट्यूड ऑफ अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर इक्वल टू काय करायची? जी मॅग्निट्यूड काढायची म्हणजे काय करायला पडेल? सगळ्याच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर आणि त्याची ऍडिशन. म्हणजे या ठिकाणी -4 चा स्क्वेअर प्लस नेक्स्ट -5 चा स्क्वेअर प्लस नेक्स्ट -5 चा परत स्क्वेअर. मग इक्वल टू इन अंडर रूट काय तयार होतं? -4 चा स्क्वेअर 16 प्लस -5 चा स्क्वेअर 25 प्लस परत -5 चा स्क्वेअर 25 आणि इक्वल टू अंडर रूट 25 प्लस 25 50 आणि 50 प्लस 16 म्हणजे किती होणार आहे? 66. ही काय याची व्हॅल्यू झाली? मॅग्निट्यूड ऑफ अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर. काय आलं? मॅग्निट्यूड ऑफ अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर इक्वल टू अंडर रूट 66. आता नेक्स्ट अजून काय याची व्हॅल्यू काढायची आपल्याला? अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट
बी वेक्टर म्हणजे दोन्हीचा डॉट प्रोडक्ट काढायचा आहे म्हणजे काय होईल अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट परत बी वेक्टर इक्वल टू आता अल्फा मायनस ए ची व्हॅल्यू किती फाइंड केली आपण -4i -5j -5k -4i -5j -5k नंतर डॉट बी वेक्टरची व्हॅल्यू काय दिली -2i + 2j + 3k -2i + 2j + 3k काय व्हॅल्यू झाली बी वेक्टरची मग आता दोन्हीचा डॉट प्रोडक्ट काढायचा आहे म्हणजे काय करणार पडन i चं मल्टिप्लिकेशन i सोबत j चं मल्टिप्लिकेशन j सोबत आणि k चं मल्टिप्लिकेशन k सोबत मग आता -4 × -2 किती उरले 8 नेक्स्ट -5 × +2 -10 नेक्स्ट -5 × 3 -15 मग इक्वल टू किती उरले 8 -10 आणि -15 -25 इक्वल टू मग 8 -25 -17 किती झाली व्हॅल्यू तर -17 आता नेक्स्ट काय करायचं परत पहा आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर पण काढायचा आहे मग आता बी वेक्टर इक्वल टू काय दिलं होतं आपल्याला -2i + 2j + 3k आता मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इक्वल टू इन अंडर रूट -2 चा स्क्वेअर प्लस परत या 2 चा स्क्वेअर प्लस परत या 3 चा स्क्वेअर इक्वल टू इन अंडर रूट -2 चा स्क्वेअर 4 + 4 + 3 चा स्क्वेअर 9 इक्वल टू किती झाले अंडर रूट 17 म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर किती आली अंडर रूट 17 पहा काय करायचं तुम्हाला सॉल्व्ह करताना फॉर्म्युला यूज लिहायचा आहे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर किंवा डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द लाईन काय अंडर रूट अल्फा मायनस ए मॅग्निट्यूडचा स्क्वेअर या ठिकाणी काय पाहिजे मॅग्निट्यूडचा स्क्वेअर इक्वल टू परत हा फॉर्म्युला यूज केला तुम्हाला पहिली व्हॅल्यू काय काढणं पडणार आहे अल्फा मायनस ए पहिले अल्फा मायनस ए ची व्हॅल्यू फाइंड करा अल्फा म्हणजे जे गिव्हन पॉइंट आणि ए म्हणजे त्या लाईन मधला ए वेक्टर बरोबर आहे अल्फा मायनस ए काढल्यानंतर काय काढायचंय तुम्हाला त्याची मॅग्निट्यूड अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे काय करायचं अंडर रूट मध्ये -4 चा स्क्वेअर प्लस -5 चा स्क्वेअर प्लस -5 चा स्क्वेअर तेव्हा काय भेटेल मॅग्निट्यूड त्याच्यानंतर काय याची व्हॅल्यू काढायची आहे अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट बी वेक्टर अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट बी वेक्टर म्हणजे हा वेक्टर लिहा नंतर बी वेक्टर दोन्हीचं काय करायचे डॉट प्रोडक्ट म्हणजे काय करायचं i चं मल्टिप्लिकेशन i सोबत म्हणजे -4 × -2 + 8 नेक्स्ट j चं मल्टिप्लिकेशन j सोबत -5 × 2 -10 नेक्स्ट k चं मल्टिप्लिकेशन k सोबत -5 × 3 -15 आणि याची जी व्हॅल्यू येईल ती काय येईल डॉट प्रोडक्ट बरोबर आहे नेक्स्ट काय काढणं होतं परत आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर मग मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर म्हणजे बी वेक्टर लिहून घ्या आणि परत बी वेक्टरची काय काढायची तर मॅग्निट्यूड परत अंडर रूट मध्ये सेम या ठिकाणी जशी आपण मॅग्निट्यूड काढली तशी काय काढायची तर बी वेक्टरची काढायची बरोबर आहे मग आता आपला क्वेश्चन माऊतनी पहा मी रब करतो आणि या ठिकाणी याची व्हॅल्यू पुट करतो मग आता व्हॅल्यू पुट करायसाठी आपल्याला पहिली काय याची व्हॅल्यू पुट करणं पडणार आहे अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर मग आता अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टरची व्हॅल्यू किती दिली आपल्याला तर अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर आणि त्याची मॅग्निट्यूड ची व्हॅल्यू किती दिली अंडर रूट 66 या ठिकाणी अंडर रूट 66 आणि त्याचा काय होईल स्क्वेअर आता हे रब करतो मी पहा इक्वल टू काय तयार होणार इक्वल टू अंडर रूट मॅग्निट्यूड ऑफ अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर किती आहे अंडर रूट 66 याचा काय होईल हा स्क्वेअर मायनस नेक्स्ट काय याची व्हॅल्यू पुट करताना ना आपल्याला अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट बी वेक्टर याची व्हॅल्यू किती तर -17 हे झाले -17 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर किती आहे अंडर रूट 17 नेक्स्ट याचा काय देईल आपल्याला स्क्वेअर मग त्याचा स्क्वेअर करायचा इक्वल टू परत हे अंडर रूट आता अंडर रूट मध्ये काय होईल अंडर रूट मध्ये 66 चा स्क्वेअर काय होणार आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे किती राहिले 66 मायनस परत इन ब्रॅकेट आता वरती काय झाले मायनस साइन आहे आता 17 अपॉन अंडर रूट 17 म्हणजे काय तयार होईल अंडर रूट 17 आणि परत त्याचा काय होईल स्क्वेअर आता स्क्वेअर करायचा परत आपल्याला मायनस अंडर रूट 17 चा मग मायनस अंडर रूट 17 चा स्क्वेअर काय होईल मग इक्वल टू परत हे अंडर रूट हे 66 हे मायनस साइन आता मायनसचा स्क्वेअर केल्यावर प्लस राहतो बरोबर आहे परत या ठिकाणी काय होईल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आणि मायनसचा स्क्वेअर केल्यावर प्लस म्हणजे काय राहिलं 17 मग इक्वल टू परत अंडर रूट 66 - 17 40
49 इक्वल टू √49 म्हणजे 7, म्हणजे डिस्टन्स किती झालं, पॉइंट आणि लाईन म्हणलं 7, बरोबर आहे. मग हे झालं या क्वेश्चनचं सोल्युशन, बरोबर आहे. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द लाईन इज 7, हे झालं पहिल्या क्वेश्चनचं सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, फाइंड द फूट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट 2, 0, 3 on the line x plus 3 upon 5 equal to y minus 1 upon 2 equal to z plus 4 upon 3. Also find length of perpendicular. आता लेंथ ऑफ परपेंडिक्युलर पण फाइंड करायची आहे. अजून काय फाइंड करायचं आहे आपल्याला, फूट ऑफ परपेंडिक्युलर. आता फूट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे काय तर पहा, आता हे पॉइंट दिले तुम्हाला 0, 2, 3. पॉइंट काय दिले 0, 2, 3, बरोबर आहे. आणि एक लाईन दिले आणि लाईनचं आपल्याला इक्वेशन पण दिले. मग लाईनचं इक्वेशन कशामध्ये दिलं तर कार्टेशियन इक्वेशन दिलं लाईनचं कार्टेशियन इक्वेशन, म्हणजे ही लाईन आहे, या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन. हा पॉइंट दिले पी, आपल्याला काय म्हणतात स्टॉल पा, बरोबर आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचंय तर फूट ऑफ परपेंडिक्युलर. मग आता फूट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे काय, जो पॉइंट आहे या पॉइंट मधून जर तुम्ही परपेंडिक्युलर टाकला या लाईनीवर, या ठिकाणचा पॉइंट येणार तुमचा एम. हा जो एम पॉइंट आहे लाईनवरचा, तर या एम पॉइंटला काय म्हणायचंय तुम्हाला तर फूट ऑफ परपेंडिक्युलर. मग आता फूट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे तुम्हाला याचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे एम चे. अजून काय दिले ए वेक्टर तयार करता येईल, बरोबर आहे. नंतर बी वेक्टर कशाने तयार करतात त्याचे डायरेक्शन रेशोवरून. आता काय करायचं आपल्याला सोल्युशन मध्ये, सोल्युशन आता पॉइंट कोणता दिले, लेट पी बी द पॉइंट काय दिले 0, 2, 3. आता फक्त मेथड समजून घ्यायची तुम्हाला या क्वेश्चन मध्ये, बरोबर आहे. मग सेम असाच क्वेश्चन फक्त मेथड यूज करायची. मग त्याला काय करायचं, पहिला लेट पी बी द पॉइंट 0, 2, 3 अँड लाईन काय दिले आपल्याला x plus 3 upon 5 equal to y minus 1 upon 2 equal to z plus 4 upon 3. आता जे लाईनचं इक्वेशन दिले आहे ते आपल्याला इक्वल टू घ्यायचं आहे लॅम्बडा, म्हणजे पर x plus 3 upon 5 याची व्हॅल्यू किती आली पाहिजे, y minus 1 upon 2 equal to z plus 4 upon 3. या सगळ्याची व्हॅल्यू कशी आहे सेम, इक्वल टू आपण एखाद्याची व्हॅल्यू घेऊ. मग पहा x plus 3 upon 5 equal to y minus 1 upon 2 equal to z plus 4 upon 3 आणि याची व्हॅल्यू करायला इक्वल टू लॅम्बडा. म्हणजे काय होईल, x plus 3 upon 5 equal to लॅम्बडा होईल. नेक्स्ट y minus 1 upon 2 equal to लॅम्बडा होईल. नेक्स्ट z plus 4 upon 3 equal to काय होईल लॅम्बडा. मग आपल्या प्रत्येकाच्यावर एक व्हॅल्यू काढायची. मग आता x ची जर व्हॅल्यू काढली तर तुम्ही x इक्वल टू या x ची व्हॅल्यू काढायची. पहा फक्त लिहितो मी x plus 3 upon 5 इक्वल टू काय तयार होणार आहे लॅम्बडा. आता डिनॉमिनेटरचा 5 इकडे गेला काय होईल 5 लॅम्बडा. नंतर a plus 3 असं इकडे काय होणार आहे -3, म्हणजे x इक्वल टू काय तयार झालं 5 लॅम्बडा -3. सेम y ची पण व्हॅल्यू जर तयार करायची, मग y इक्वल टू हे डिनॉमिनेटरची 2 इकडे जाईल, म्हणजे काय तयार होईल 2 लॅम्बडा. नेक्स्ट -1 इकडे गेल्यावर +1 अँड z ची व्हॅल्यू काय होईल z इक्वल टू काय होईल z इक्वल टू मग हे 3 इंटू लॅम्बडा 3 लॅम्बडा आणि +4 इकडे गेल्यावर काय होणार आहे -4, म्हणजे z इक्वल टू 3 लॅम्बडा -4. देअरफॉर हे पॉइंट काय झाले तर m ची. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ m इज काय झाली m ची कोऑर्डिनेट 5 लॅम्बडा -3. नेक्स्ट 2 लॅम्बडा +1 आणि नेक्स्ट काय दिले 3 लॅम्बडा -4. आता नेक्स्ट काय करायचंय तुम्हाला की डायरेक्शन रेशो काढायची काय याचे pm ची. मग आता p पॉइंट दिले तुम्हाला, बरोबर आहे, आणि m पण दिले. हा झाला m पॉइंट. मग याचे डायरेक्शन रेशो, देअरफॉर डायरेक्शन रेशो ऑफ pm इज मग आता pm चे डायरेक्शन रेशो काढायचे आपल्याला. आता काय करायचे तुम्हाला पहा, जे m पॉइंट दिले याच्या कोऑर्डिनेट मधून काय पॉइंट सबट्रॅक्ट करायचे तर p ची. मग आता m चा पहिला कोऑर्डिनेट 5 लॅम्बडा -3 मायनस p चा पहिला कोऑर्डिनेट 0. नेक्स्ट परत आपल्याला दुसरा डायरेक्शन रेशो काढायचा आहे, काय होईल 2 लॅम्बडा +1 मायनस नेक्स्ट p चा कोऑर्डिनेट 2. नेक्स्ट त्याच्यानंतर काय करायचंय
3 लॅमडा मायनस 4 मायनस परत p चा कोऑर्डिनेट किती होईल 3. मग आता 5 लॅमडा मायनस 3 मायनस 0 म्हणजे काय तयार होणार आहे 5 लॅमडा मायनस 3. नेक्स्ट त्यानंतर काय होईल 2 लॅमडा प्लस 1 मायनस 2 म्हणजे काय तयार होणार आहे 2 लॅमडा मायनस 1. नेक्स्ट 3 लॅमडा मायनस 4 आणि मायनस 3 किती होणार आहे मायनस 7. म्हणजे डायरेक्शन रेशिओ ऑफ पीएम किती झाले 5 लॅमडा मायनस 3. नेक्स्ट 2 लॅमडा मायनस 1 आणि नेक्स्ट 3 लॅमडा मायनस p. मग आता गिवन डायरेक्शन रेशिओ काय दिला आपल्या क्वेश्चन मध्ये तर मग आता गिवन जे डायरेक्शन रेशिओ आहे ते पहा 5 2 3. पण आता काय दिले जी लाईन काय दिली तर परपेंडिक्युलर म्हणजे गिवन जे डायरेक्शन रेशिओ आहे आपण जे आता जे डायरेक्शन रेशिओ काढलं त्याचा डॉट प्रोडक्ट किती येत होता 0. 5 लॅमडा मायनस 3 नेक्स्ट 2 लॅमडा मायनस 1 नेक्स्ट 3 लॅमडा मायनस 7. आता गिवन लाईनचे डायरेक्शन रेशिओ काय गिवन डायरेक्शन रेशिओ आता जर आपल्या लाईनचे इक्वेशन वेक्टर मधलं असलं आपल्या कार्टेशियन मधलं ते डायरेक्शन रेशिओ होते ते डिनॉमिनेटरचे म्हणजे काय होईल 5 2 3. हे झाले गिवन डायरेक्शन रेशिओ 5 2 3 बरोबर आहे. आता पीएम हे काय होईल परपेंडिक्युलर लाईन मग पीएम इज परपेंडिक्युलर म्हणजे अँगल 90 डिग्री म्हणजे त्याचा डॉट प्रोडक्ट किती असतो तर 0. म्हणजे काय तयार होणार आहे पहा 5 मल्टिप्लाय बाय 5 लॅमडा मायनस 3 नेक्स्ट प्लस 2 हे नंतर सेकंड कोऑर्डिनेट काय होणार आहे 2 लॅमडा मायनस 1 नेक्स्ट प्लस 3 नेक्स्ट थर्ड काय दिले 3 लॅमडा मायनस 7 आणि इक्वल टू काय तयार होतं तर 0. म्हणजे तुम्हाला 5 न मल्टिप्लाय करायचं होतं येले नंतर 2 न मल्टिप्लाय येले नंतर 3 न मल्टिप्लाय येले आणि इक्वल टू किती येतं तर 0 परपेंडिक्युलर असल्यामुळे आता मल्टिप्लाय करू 5 मल्टिप्लाय बाय 5 लॅमडा 25 लॅमडा नेक्स्ट 5 मल्टिप्लाय बाय मायनस 3 मायनस 15 2 मल्टिप्लाय बाय 2 लॅमडा प्लस 4 लॅमडा 2 मल्टिप्लाय बाय मायनस 1 मायनस 2 नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय 3 लॅमडा प्लस 9 लॅमडा नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय मायनस 7 मायनस 21 इक्वल टू 0. आता हे 25 लॅमडा प्लस 4 लॅमडा प्लस 9 लॅमडा किती होईल ऍडिशन 29 25 आणि 29 आणि 29 आणि 9 38 म्हणजे 38 लॅमडा. नेक्स्ट मायनस 15 मायनस 2 आणि मायनस 21 किती उरले हे 23 अँड मायनस 15 मायनस 38 आणि इक्वल टू 0. नेक्स्ट हे 38 लॅमडा इक्वल टू काय होईल 38 लॅमडा इक्वल टू काय तयार होणार आहे 38 अपॉन 38 आणि लॅमडा इक्वल टू व्हॅल्यू किती होईल 1 म्हणजे लॅमडाची व्हॅल्यू किती तयार झाली तर 1 तयार झाली बरोबर आहे. याच्यावरून आपण p चे जे m चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे m चे कोऑर्डिनेट म्हणजे काय राहणार आपलं फूट ऑफ परपेंडिक्युलर m चे कोऑर्डिनेट फाइंड जर झाले आपले आणि मग काय यातलं डिस्टन्स फाइंड करायचंय pm म्हणलं मग pm डिस्टन्स करायचं अंडर रूट x2 x1 चा स्क्वेअर प्लस y2 y1 चा स्क्वेअर प्लस z2 z1 चा स्क्वेअर. आपण जे m चे कोऑर्डिनेट काढले ते किती होते 5 लॅमडा मायनस 3 नेक्स्ट 2 लॅमडा प्लस 1 नेक्स्ट 3 लॅमडा मायनस 4. पण आता आपण या लॅमडाची व्हॅल्यू किती काढली 1 मग आता लॅमडाची व्हॅल्यू 1 या ठिकाणी पुट करू आणि m चे कोऑर्डिनेट फाइंड करू. मग काय होईल m व्हॅल्यू पुट करू आपण मग 5 इंटू लॅमडा म्हणजे 1 मग 5 मायनस 3 नेक्स्ट काय तयार होईल 2 लॅमडा मल्टिप्लाय बाय लॅमडाच्या ठिकाणी 1 म्हणजे 2 इंटू 1 2 प्लस 1 नेक्स्ट 3 इंटू 1 3 मायनस 4 म्हणजे काय होणार आहे m चे कोऑर्डिनेट 5 मायनस 3 2 नेक्स्ट 2 प्लस 3 2 प्लस 1 3 आणि 3 मायनस 4 मायनस 1 हे झाले m चे कोऑर्डिनेट. मग हे काय होईल फूट ऑफ परपेंडिक्युलर बरोबर आहे. आता m चे कोऑर्डिनेट म्हणजे काय असणार आहे फूट ऑफ परपेंडिक्युलर. मग अजून क्वेश्चन मध्ये काय फाइंड करायचं सांगितलं आपल्याला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. मग आता लेंथ ऑफ परपेंडिक्युलर कोणती असणार आहे pm. आता p चे पॉइंट दिले 0 2 3. आता m चे कोऑर्डिनेट किती काढले आपण 2 3 मायनस 1. मग याच्यामधलं काय फाइंड करायची आपल्याला लेंथ. आता जर याची लेंथ फाइंड करायची तुम्ही पहिले एवढं ड्रॉ करून घ्या. आता आपल्याला काढायचं लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. मग लेंथ ऑफ परपेंडिक्युलर मध्ये काय राहणार आहे की तुम्हाला pm ची लेंथ काढायची. मग आता pm ची लेंथ कसं काढता येईल मग लेंथ ऑफ pm इक्वल टू अंडर रूट काय राहणार आहे की पहिला m चा कोऑर्डिनेट मायनस p चा कोऑर्डिनेट म्हणजे काय होईल 2 मायनस 0 चा स्क्वेअर प्लस
नेक्स्ट 3 मायनस 2 चा स्क्वेअर प्लस नेक्स्ट -1 आणि हे -3 चा स्क्वेअर म्हणजे लेंथ डिस्टन्स फाइंड करायचा फॉर्म्युला आहे x2 x1 चा स्क्वेअर प्लस y2 y1 चा स्क्वेअर प्लस z2 z1 चा स्क्वेअर परत √2 -02 चा स्क्वेअर प्लस 3 2 1 चा स्क्वेअर प्लस -1 आणि -3 -4 चा स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर करू आपण सगळ्याचा 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 प्लस 16 इक्वल टू किती राहिले √21 आणि हे करा ही युनिट म्हणजे तुमचं लेंथ ऑफ परपेंडिक्युलर किती आलं √21 म्हणजे तुम्हाला असा टाइपचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काय करणं पडणार आहे पहिलं जे लाईनचं इक्वेशन दिले इक्वल टू लॅम्बडा घ्या बरोबर त्याच्यावरून तुम्हाला x y z ची व्हॅल्यू काढायची लॅम्बडा म्हणजे होईल तुमचे कोऑर्डिनेट ऑफ m त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्शन काढायचे कायचे p आणि m चे परत तुम्हाला m मधून p सबट्रॅक्ट करा तुम्हाला डायरेक्शन भेटेल p m चे नंतर काय करायचे गिवन डायरेक्शन रेशो काय दिले 5:3 गिवन डायरेक्शन रेशो आणि pm चे डायरेक्शन रेशो याचं मल्टिप्लिकेशन किती येतं इक्वल टू 0 त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तुम्हाला कायची व्हॅल्यू भेटणार तर लॅम्बडाची व्हॅल्यू भेटल्यावर काय करायचं तुम्हाला जे m चे कोऑर्डिनेट तयार झाले होते त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करा आणि त्याच्यावर तुम्हाला m चे कोऑर्डिनेट भेटेल ते म्हणून आपण फुट ऑफ परपेंडिक्युलर आता m चे कोऑर्डिनेट भेटले गिवन तर p चे कोऑर्डिनेट राहणार आहे म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तर लेंथ मग त्यासाठी हा फॉर्म्युला √2 0 चा स्क्वेअर प्लस 3 2 चा स्क्वेअर प्लस -1 -3 चा -1 -3 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे झालं या क्वेश्चनचं सोल्युशन जो पॉइंट आहे पहिला डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन त्याच्यावरचे एक्झाम्पल पाहिले आपण बरोबर आहे त्याच्यावरचे फॉर्म्युला सांगितला होता मी काय म्हणला वेक्टर फॉर्म्युला जर कार्टेशियन फॉर्म असला तर आपण आता मी जे उदाहरण सॉल्व्ह केलं परपेंडिक्युलर डिस्टन्स फुट ऑफ परपेंडिक्युलर फाइंड करायसाठी तर सॉल्व्ह करायचे आता तुम्हाला एक्सरसाइज 6.2 मधले दोन एक्झाम्पल होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे आता पहिला क्वेश्चन पहा तुमचा या टाइपचा बरोबर आहे बघा या टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय फाइंड करायचे फुट ऑफ परपेंडिक्युलर पण फाइंड करायचे आणि परपेंडिक्युलर लेंथ पण आणि तुम्हाला काय दिले हा पॉइंट दिले 2 3 बरोबर आहे पॉइंट काय दिले 2 3 1 आणि लाईन दिले या लाईनचे इक्वेशन काय दिले x + 1/2 इक्वल टू y - 3/3 इक्वल टू z + 1/-1 तर तुम्हाला हे पहिलं हे p पॉइंट पासून m पॉइंटचं डिस्टन्स फाइंड करायचंय बरोबर ही लाईन झाली ab अजून या m चे कोऑर्डिनेट पण फाइंड करायचे आता गिवन काय दिले तुम्हाला जी लाईन दिले x + 1/2 इक्वल टू y - 3/3 इक्वल टू z + 1/-1 इक्वल टू काय घेणं पडणार तुम्हाला लॅम्बडा इक्वल टू लॅम्बडा घेतल्यावर म्हणजे काय करायचं तुम्हाला सेपरेट मध्ये मी डायरेक्ट सेपरेट नव्हतं केला सॉल्व मग x + 1/2 इक्वल टू लॅम्बडा नेक्स्ट y - 3/3 इक्वल टू लॅम्बडा नेक्स्ट z + 1/-1 इक्वल टू लॅम्बडा याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू काढायची x y z ची याच्यावरून x ची व्हॅल्यू म्हणजे काय होईल 2 डिनॉमिनेटरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये ये 2 लॅम्बडा हा प्लस 1 इकडे गेल्यावर -1 ही झाली x ची व्हॅल्यू नेक्स्ट सेम 3 लॅम्बडा +3 इकडे -3 इकडे गेल्यावर +3 नेक्स्ट हा मायनस लॅम्बडा +1 इकडे गेल्यावर -1 तर या होईल ही x ची व्हॅल्यू ही y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू बरोबर आहे तर मग या व्हॅल्यूला काय नाव दिलं आपण कोऑर्डिनेट ऑफ m नंतर हे झाले कोऑर्डिनेट ऑफ m त्याच्यानंतर आपण डायरेक्शन रेशो काढले ते आपण काय घेतले pm म्हणले डायरेक्शन रेशो ऑफ p आणि m पॉइंट म्हणजे आता p पॉइंट काय देईल आपल्याला 2 3 1 तर मी ते डायरेक्शन रेशो कसे काढता येईल तुम्हाला जो पहिला पॉइंट दिले m चा हा 2 लॅम्बडा -1 नंतर काय घ्यायचे -2 नेक्स्ट 3 लॅम्बडा +3 नंतर मायनस आणि हे -3 म्हणजे काय होणार हे +3 नेक्स्ट त्याच्यानंतर मायनस लॅम्बडा -1 परत मायनस साइन आणि हा 1 मग याच्यावरून तुमची डायरेक्शन रेशो काय होईल pm ची मग pm चे डायरेक्शन रेशो 2 लॅम्बडा हे -3 नेक्स्ट 3 लॅम्बडा +6 नेक्स्ट मायनस लॅम्बडा -2 हे झाले डायरेक्शन रेशो ऑफ pm नंतर गिवन डायरेक्शन रेशो पण तुम्हाला याच्यातून भेटणार आहे 2 3 -1 म्हणजे तुम्हाला काय करणार पडणार याचं मल्टिप्लिकेशन या सोबत प्लस याचं मल्टिप्लिकेशन या सोबत प्लस याचं मल्टिप्लिकेशन या सोबत आणि इक्वल टू किती होईल 0 मग याच्यावर तुम्हाला परत लॅम्बडाची व्हॅल्यू भेटेल जी लॅम्बडाची व्हॅल्यू भेटेल ती या m चे कोऑर्डिनेट मध्ये पुट करायचे म्हणजे फुट ऑफ परपेंडिक्युलर भेटेल तुम्हाला नंतर या m चे कोऑर्डिनेट भेटले यातला डिस्टन्स फाइंड करायचे m चा कोऑर्डिनेट -p चा कोऑर्डिनेट त्याचा होल स्क्वेअर बरोबर आहे या टाइपनं तुम्हाला एक्सरसाइज 6.2 मधलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय त्याच्यानंतर हे तुमचं एक्सरसाइज 6.2 मधलं सेकंड एक्झाम्पल आता हा एक वेक्टर फॉर्म मधलं इक्वेशन आहे बरोबर याच्यामध्ये पण काय फाइंड करायचंय
लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, बरोबर. एक पॉईंट दिले आणि वेक्टर फॉर्म मध्ये इक्वेशन दिले. हे क्वेश्चन तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे.